वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेल्या आदेशानुसार विना मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनातर्फे 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे। आतापर्यंत आकारलेल्या दंडाची रक्कम अंदाजे 7 लाख रुपयांच्या जवळपास सरकार जमा झालेली आहे। मात्र या 500 रुपयांच्या दंडाला गरीब नागरिक व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे आता चुकीची शिक्षा म्हणून 2 फटके मारा, मात्र 500 रुपयांचा दंड करू नका हो साहेब, अशी म्हणण्याची पाळी सर्वसामान्य नागरिकांवर आलेली आहे। प्राप्त माहितीनुसार शहरामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून, दुकानदारांकडून किंवा सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे। मात्र सध्याच्या कोरोना काळामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत, तर मजुरांना सुद्धा रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। चुकीने सुद्धा मास्क नाकाच्या खाली आला तरी पोलिसांकडून कार्यवाही म्हणून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे। त्यामुळे कारंजा शहरातील नागरिक त्रस्त झालेले असून आता त्यांचा पोलीस व प्रशासनावर बऱ्यापैकी रोष निर्माण झालेला दिसत आहे। काही नागरिकांकडून तर अशी सुद्धा चर्चा ऐकू येते की फक्त शहरातील गरीब व सर्वसामान्य जनतेला 500 रुपयांचा दंड पोलीस प्रशासन देत आहे, मात्र शहरातील मुख्य चौकांमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत, हॉटेल्स सुरू आहेत, बार सुद्धा सुरू आहेत। अवैध धंद्यामध्ये एकाच ठिकाणी 20 ते 30 व्यक्ती विना मास्क उभे किंवा बसून असतात। अशा ठिकाणी मास्कचा अजिबात वापर होत नाही। मग यावर प्रशासनाचे लक्ष नाही का, असा सवाल जनता करीत आहे। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये गुटख्याची विक्री सुद्धा राजरोसपणे अविरत सुरू आहे। अवैधरित्या होणाऱ्या गुटखा विक्रीमधून गुटखा खाऊन हजारो नागरिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारताना दिसतात। मग या सर्व बाबींमधून कोरोनाचे संक्रमण होत नाही का, असा सवाल सुद्धा जनमानसातून उठवला जात आहे। याकडे सुद्धा प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित करावे। निव्वळ गोरगरीब जनतेला व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये, अशी शहरातील नागरिक चर्चा करताना दिसत आहेत। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।